ओके गाईज, आता वाजले 5:45 आणि आम्ही निघाले जेजुरीला. फायनली निघालो. सरप्राईज देणार आहे मम्मी पप्पांना, आता काहीच माहीत नाही आहे. तर आम्ही आता मला इथं मोबाईल पण पकडता नाही येते, तर मी तयार झाले. आता फक्त स्पेक्स घालायचं आहे. ट्रान्सपरंट आत्ता घालते आणि नंतर मग ऊन आल्यावर हे घालणार. व्हरायटी. आणि मम्मी पप्पांना तर काहीच माहिती नाही. काल ठरलं आहे आमचं, तिला वर्क फ्रॉम होम आहे, त्यामुळं मग आम्ही चाललो आहे. आता वाजलेत 5:45. आम्ही उठलो आहे. किती वाजता उठलं गं? 5ला उठलो आहे. ती 5:45ला उठली, पण आम्हाला झालाच तसा उशीर. 5:45 वाजले. आम्ही 5:30ला निघणार होतो. आणि फायनली, आणि कोणालाच माहित नाही, तुम्ही पण सांगू नका. मम्मीला असं आवडत नाही. चलो बाय. सनराईज बघायला भेटणार आहे आम्हाला आता, तर चलो. काय म्हणलं येणार आहे गाडी कराय. मी म्हणलं तर येणार आहे. तिला म्हणलं लवकर ये, संध्या येणार आहे. कारण तू तू काय म्हणले माहितीये का, की उद्याचा प्लॅन काय बोललेच. आणि हिला म्हणतो मी येणार, ती आता येईल तर थांब जरा. मी हिला सकाळपासून म्हणतोय आज पोरी येणार, आज पोरी येणार. माझी चूक आहे. मी काल बसले होते विचारत ह्यांना की काय स्पेशल आहे का काय. सकाळपासून डाऊट होता की आपण येणार आहे. काय पचका केला पप्पांनी. पप्पा मी सकाळपासून हिला म्हणतो संध्याला की पोरी येणार. म्हणलं का नाही आकांक्षा, मी तरी सकाळी पप्पांना काल रात्री बोलले की म्हणलं ह्या माणसाला आपल्याला करणार नाही आणि तिला वर्क फ्रॉम होम असणार आहे. आईला सकाळपासून म्हणतोय मी येणार. तरी मुली नाही 28 त्याला म्हणलं आज येणार नाही. आज वर्क फ्रॉम होम दिले. आणि माणसं काय म्हणले काल माहिती का, उद्या काय प्लॅन आहे, उद्या काय आणि मी फोन लावला बरं का व्हिडिओ कॉल, आणि उचलला मग तो अजूनच गॅरंटी मला. कधी सकाळी व्हिडिओ कॉल केला, उचलला नाही. मग म्हणलं हा का, म्हणलं तू गाठात असणार आहे व्हिडिओसाठी. सरप्राईज 50% सरप्राईज आम्हाला माहित होतं. पण तुम्हाला कसं वाटतं? आमचं गार्डन बघा, किती दिवसांनी भेटतीये गार्डनला. आणि पप्पाने आता पाणी दिले. तिकडे पण थोडी झाड आहेत आणि पप्पा इथे आहेत. काय म्हणणं, आता ते बाटल्या ठेवल्यात आम्ही इथे भरून. ठिबक सिंचन केले बारीक बारीक, म्हणजे थोडस पिनने टोचून दिवसभर थोडं टिपी पडतं. तर उन्हाळ्याचं पाणी सारखं पाहिजे ना, त्यामुळे झाडांना पाणी देतो. आणि आमचे स्टुडिओ इथं वर. त्याच्या नंतर भेटूया. करायचे ना मला व्हिडिओ आता. काय गाईज, पाऊस यायला लागलाय. फर्स्ट पाऊस जेजुरीमध्ये. नाही, जेजुरीत आलाय ना पाऊस, पण माझा फर्स्ट पाऊस आहे हा. आता मी भिजणार आहे, पण येत नाही. चल घरात. काय घरात चल भिजशील. नाही, मला चहा प्यायचा पहिले आणि मग थोडा अजून येतोय. नाही टोकलू केलाय, अजून थोडा येतोय, मग मी भिजणार. मस्तच. इथं दिसत असेल तुम्हाला थोडे पावसाचे थेंब.
गाईच पाऊसच अजून येईना झालाय, बारीक बारीकच येतोय. ह्याच्यात काय मजा येणार, तरी मी पावसात थांबले आणि त्रास देतोय खूपच. आणि इकडे मम्मी आमची, मम्मी तुला कसं वाटतंय? खूप छान. आमच्या गल्लीत आवाज आला परत, नाही तर गल्ली अशी सोनी सोनी होती पार. कुणाचाच आवाज नव्हता, नाण्याचा पण नव्हता, आमचा आला. आणि दुपारी आम्ही मस्त जेवण केलं. मी तर झोपले होते, किती 10-11 वाजता झोपले होते. मी 10लाच झोपले होते, कारण की मी आज उठले होते 5ला त्यामुळं. आणि पाऊसची वाट बघतोय आम्ही आता. थोडाच येतोय, तुम्हाला दिसत असेल. हा, थोडा इथं दिसत असेल, ब्लॅक मध्ये बघायचं. आणि माझी मम्मा आणि थोडा पाऊस येतोय. टकलं भिजतंय बघा त्याचं. टकलू आम्ही भिजवणार आहे आता. डुकरं पण आनंद घेतात. मी पण आली पावसात भिजायला. डुकरं आमच्या तिकडे नाही बाबा डुकरं. दीदी कोण आले माहिती का पावसात भिजायला? कोण? गेस कर ना. डुकरं आलेत. तुझे मित्र आहेत ते. येस, माय फ्रेंड पिकी. आणि चलो अंदर. पाऊस आल्यावर मोठा येऊ आपण. आणि पप्पा. आणि आज आहे ना मेहंदीचा कार्यक्रम आहे ना मम्मी पप्पांनी. पप्पांनी कसं केस अजून आता उद्या धुवायचीत ना, त्यामुळे जरा. आणि नंतर बरं आता मी ब्लॅक कलरची मेहंदी लावून टाकणार आहे. नाही, ग्रीन कलर हा, बरं ब्ल्यू चालतंय. माझी दीदी त्याला ब्ल्यू कलरचे केस करायचे. तेवढं आता आपण रात्रीच्याला आता ह्याला झोपलं ना, तुला चांगला ब्ल्यू कलर लाव. हा, नाही अशीच हे करायचं, म्हणजे ब्ल्यू खाली वर ब्लॅक. काय? आणि विशेष म्हणजे आल्यापासून आताच व्लॉगला सुरुवात केली, कारण की पहाटे 5 वाजता उठले होते मी. तर मी झोपले होते घरी आल्यावर. आणि घरी आलं ना इकडं काहीच होत नाही, माझं एडिटिंग पण होत नाही आणि व्लॉग पण होत नाही. त्यामुळे आम्ही तिकडे पाठवले तिला चिल करत असं. तिथं असताना ते 4 दिवसांनी ब्लॉग करायचं. चिल करते मी इकडे, चिल. आता वाजले 5 आणि आज आहे ना दिवसच जात नाहीये लवकर, कारण की आम्ही लवकर आलो ना त्यामुळं. आणि आता वाजले 5 तर चहा वगैरे झाला. आता आम्ही बसलोय मस्तपैकी. काय वाटतंय बाप्पा तुम्हाला, कसं वाटतंय आम्ही आलोय? आज दिवस इतका मस्त चाललाय. तुम्हाला सरप्राईज कसं वाटलं? एकदम. मला तर पण थोडं सांगते, डाऊट होता पण सकाळपासून 50-50 होता ना. पण 50-50 8 वाजता ती येणारच, आमची यम येणार. आणि तुम्हाला माहिती का गाडी कुठे लावली होती? कुठं? ती तर लावली होती. मला वाटलं तुम्ही आवाज येईल तुम्हाला गाडीचा म्हणून. अगं ते बरोबर दूधवाले वाजवलं त्यांनी. एक दूधवाले गेले तिथून आणि बरोबर हॉर्न वाजवला. आम्ही काय करतो, कोपऱ्यावर आलं की हॉर्न वाजवतो. आमचं सगळ्यांचं तसंच आहे, पप्पांचं आणि माझं. घरी जे असेल त्यांना कळतं की नाही का आम्ही कोणतरी आले हॉर्नवरूनच. आणि त्यात नेमकं त्या दूधवाल्यांनी वाजवलं, तर मी गाडी तिथंच ठेवली होती ह्यांच्या घरापुढं. पण माणसाने सरप्राईज पण आणि दीदीला पाठवलं. मग दीदी आली पहिले, फोडलं ते. हा, ती काहीतरी बोलून गेली. ती म्हणली उद्या काय मग स्पेशल. नेहमी स्पेशलच. पण डाऊट आलता मला. पण जाऊ दे आता, काय पण जाऊ द्या, आलो ते महत्वाचं. पण आम्हाला कळलं नाही येणार आहे म्हणून. पण 50-50 म्हणजे वाटत पण होतं. 80% पण जाऊ दे ना, आमचं सरप्राईज. हा म्हणा ना की सरप्राईज झालो मी असं म्हणा ना. सरप्राईज झालंच मग. आणि नसतं चालू तर तुम्हाला वाटत पण नाही तुम्हाला असं वाटत असेल की नाही का येणार आहेत त्या, आणि आम्ही नसतं चालू तर व्हिडिओ कॉल उचलला नाही तर मग अजूनच संशय आला. नाही, 7 वाजता नसतं आमचं नेट ऑन. तेव्हा तुम्ही गाडीत होता ना. 7 वाजता नेट नसतं ना ऑन. पण तिचं पण मानसी करते ना व्हिडिओ कॉल 7 वाजताच. आणि चलो आता पुढं काय होतंय तुम्हाला दाखवते. आणि उद्या मम्मीला सांगितलं मी इडली करायला, तर कारण की आम्हाला इडली मला तर खूप आवडतं. मम्मीच्या हातचं सांबर. सांबर इकडे वाजलं. खूप केलं ना
नेहमीप्रमाणे नाण्याने आणि हे मी कट नाही करणार, मी लॉग मध्ये घेणार हे. तू बघ काय लॉग हा. असं न घाला, असं न घाला, असं न घाला नाण्या. त्याला कंट्रोलच झालं नाही. त्याचं तसंच आहे, इकडे आलं की सारखं वाजलं असं त्याचं. आणि हसला गेलं ते होतं. आता बघू किती काय लॉग झाला आजचा, नाही तर 2 दिवसाचा एकत्र मिळून ऍज युजल होतच. आणि चलो आता हे वाजायच्या आधी मी बंद करते. बाय बाय. ओके, आता वाजले 7 आणि मी करते पिझ्झा ब्रेड. ब्रेड पिझ्झा, पिझ्झा ब्रेड. आणि आम्हाला बेस नाही भेटले त्यामुळे मग आम्ही ब्रेडवरच करणार. आणि त्या दिवशी आम्ही केले होते पिझ्झा ब्रेड. आपल्याला काय करायचे, सँडविच का ब्रेड पिझ्झा? म्हणजे वर वर स्लाइस नाही ठेवायची एकावर एक, सिंगल सिंगल का सँडविच, म्हणजे 2 सँडविच पाहिजे का? येते ऐकू. पप्पा म्हणतात सँडविच म्हणजे माझा कसं तुमच्यामध्ये सँडविच झालंय, मुलींच्यात पप्पा एकटे. पप्पा आमचे एकटे असत. ह्यात मी आता कांदा परतवलाय आणि आता टाकली मी ऍड केली ढोबळी. तर आम्ही सिंपलच करतो पण टेस्ट एक नंबर असते. तर मी भाजी बनवून घेते आता. ह्याच्यात फक्त तुम्ही ऍड करा आपले घरचे मसाले, तिखट, हळद, काय पण ऍड करू शकता तुम्ही. सॉस टाकायचं असेल तर सॉस टाकू शकता. परत पिझ्झा टॉपिंग येतं ते तुम्ही टाकू शकता. तुमच्याकडे जे सॉसेस आहेत ते टाकू शकता तुम्ही. ह्या भाजीत पण चांगलं सॉसी होती भाजी, छान अशी कोरडी नाही होत. आणि ह्याच्यात मी हे थोडंसं शिजून देणार. आणि एवढं पण शिजवायचं नाही आपल्याला, फार मऊ झालं पाहिजे. थोडं क्रंची ठेवायचं म्हणजे मध्ये मध्ये असं क्रंची लागतं ते भाज्या आपल्या. आणि तुम्ही ह्याच्यात कॉर्न पण टाकू शकता. परत अजून काय काय तुमच्या आवडीचं टाकू शकता तुम्ही, पण मी एवढंच टाकते. कलरच्या तुम्ही ढोबळी मिरची पण टाकू शकता. किती सुंदर दिसतात यार. मी ना आता इथं भाजी टाकली, सॉस लावून घेतला. आणि मेयोनीज कसं टाकले मी सांगते. ह्याला टोपण आहे ना हे, तर मी एक टोपण माझं हे मोकळं झाले त्यामुळे मग त्याचं टोपण घेतलं मी आणि त्याला पिनाने ना होल पाडले. आणि पूर्ण असं डिझाईनमध्ये आम्ही जसं रेग्युलर करतो पिशवीत भरून करायचो आम्ही, पण ही आयडिया मी ॲडजस्ट केली तर छान वाटते. आणि दिसायला पण किती सुंदर वाटते यार. आता फक्त चीज किसायचं. ऑरेगॅनो चिली फ्लेक्स नाही आहे आमच्याकडं, पण तुम्ही ऑरेगॅनो चीजवरून टाकू शकता. आणि ह्या ब्रेडला म्हणजे आपण ब्रेड लावणार आहे वर, तर त्याला पण तुम्ही काय म्हणते त्याला, हां हे तुम्हाला दाखवायचं आहे. पिझ्झा टॉपिंग्स पण आहे, मेयोनीज आहे आणि हे पण पिझ्झा टॉपिंग्स आहे, फक्त वेगळं पॅक हे. आणि सॉस 1 2 3 हे लावायचं खाली. आणि परत सॉस तुम्ही फक्त सॉस पण लावू शकता वरच्या ब्रेडला. तर मी आता करून घेते सगळी. आणि असं पटापट होतं सगळं. एकदम तवा पण गरम झाला आहे. आता मी करून घेते आणि एवढं मस्त वाटते ना यार, खूप छान वाटते. तव्यावर गेलेत आणि 2 अजून आहेत. आता मी वरचं पण करून घेते आणि मस्त तुपात भाजणार आहे छानपैकी क्रिस्पी. कसं आहे? मस्त मस्त असे झाले मस्तपैकी. आता मीच राहिले शेवट खायची. कसं झालंय? मस्त, काय झाले? सुंदर, खूप दिवसांनी खायला मिळालं. हो, कसं झालंय? छान, बरेच वर्षाने खाल्ले. वर्षांनी काय तुम्ही गेल्यापासून नाही 3 महिने तर गेले आम्ही. छान ना? हा ना, असं वाटतंय ना खूप दिवस वर्ष झाले असं वाटतंय आपण शिफ्ट झाले. चला आता आम्ही खाते. काय माहिती